केलेला कोन जो असतो तो 90 अंशाचा असतो. म्हणजे हा पूर्ण कोन 90 आहे. म्हणजे हा निम्मा कोन काय ह्या रेषेमुळे त्याचे काय झालं कोन दुभाजकामुळे हे 2 कोन झाल्यामुळे हा 45 अंशाचा झाला. म्हणून DCB हा काय झाला मग त्यामुळे 45 अंशाचा. कारण CD काय आहे हा कोन दुभाजक आहे. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं हा कोन Cचा दुभाजक आहे. म्हणून कंस DB आता हा जो कंस आहे म्हणजे ह्या C कोणासमोरचा हा कंस DB हा पण किती असणार आहे 90 असणार आहे. कारण ह्या कोणापेक्षा हा कंस किती असतो दुप्पट असतो. म्हणून C कोन 45 तर DB कंस किती 90 आंतरलिखित कोनाचे प्रमेय. म्हणून DOB किती आहे 90 अंश. कारण कंसाच्या मापाची व्याख्या कारण आता इथे हा केंद्रीय कोन झाला ना तयार. O हा काय आहे केंद्रीय कोन आहे कारण तो मध्यबिंदू आहे वर्तुळाचा. आणि मध्यबिंदूच्या समोरील कोन आणि मध्यबिंदू मध्ये तयार झालेला जो कोन असतो आणि त्याच्या समोरील कंसाचं जे काय माप असतं ते काय असतं समान असतं. म्हणून ते कंसाच्या मापाची व्याख्या. म्हणून OA म्हणून रेख OA एक रूपरेख OB कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजेच ते व्यास तयार झालेले आहे थोडक्यात त्या त्रिज्यांमुळे. एक रेषे AOB हे